Hello students, in last lecture we were discuss about the introduction of admission of partner. Okay, in last lecture we also discuss about how to calculate new ratio, sacrifice ratio and how to calculate goodwill. There are two methods of calculating goodwill. Okay, we will discuss about it. Now we will discuss about the revaluation of assets and liability. In this topic we have to prepare three account. Which three account? First revaluation account, second partners capital account, or current account and the third one balance sheet. Okay, in this chapter we have to prepare three accounts. The three accounts are revaluation account, partners capital account and the third balance sheet. Okay, what is revaluation? Revaluation means what? Revaluation means the value of assets may be changed. रिव्हॅल्युएशन म्हणजे ॲसेट्स आणि लायबिलिटीज ज्या काही असतील आपल्या बॅलन्स शीटमध्ये दाखवलेल्या त्यांची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. त्यांची व्हॅल्यू काय होते? चेंज होते. मार्केट व्हॅल्यू ही नेहमी वेगळी असते आणि कॉस्ट प्राईस ही नेहमी वेगळी असते. कॉस्ट व्हॅल्यू आपण बोलू शकतो त्याला कॉस्ट व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू प्रत्येक वेळेस सेम असेल असं नाही. बघा, ज्या वेळेस पार्टनर येतो आहे आपल्या बिझनेसमध्ये किंवा आपल्या फर्ममध्ये एंटर होतो आहे, ॲडमिट होतो आहे, त्यावेळेस आपली ॲसेट आणि आपली लायबिलिटी जी काय आहे ती आपल्याला काय करावी लागते? पुन्हा एकदा रिव्हॅल्युएट करावी लागते. म्हणजे ॲक्च्युली त्याची मार्केट प्राईस काय आहे, मार्केट व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला बघावं लागतं. मग कधीकधी आपल्या ॲसेटची व्हॅल्यू, सपोज मी 15,000ची एखादी ॲसेट विकत घेतलेली आहे आणि ती 15,000ची ॲसेट 5 वर्षापूर्वी विकत घेतली आहे आणि माझ्या बिझनेसमध्ये आज नवीन पार्टनर येतो आहे, तर अशा वेळेस माझ्या त्या ॲसेटची प्राईज जी आहे ती 15,000 राहत नाही. मार्केट व्हॅल्यू काय होते? कमी होते ड्यू टू डेप्रिसिएशन. ओके, मग डेप्रिसिएशन होतं, मग त्याची मार्केट प्राईस कमी होते. हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला नॉर्मली हे माहिती आहे की प्रत्येक वेळेस ॲसेटची व्हॅल्यू ही सेम राहत नाही. ज्या किमतीने आपण विकत घेतो तीच किंमत त्याची राहत नाही. मार्केट व्हॅल्यू चेंज होत राहते. म्हणून वी हॅव टू प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी. हे महत्त्वाचं आहे. आपल्याला ॲसेट्स आणि लायबिलिटीज ज्या काय असतील त्या आपल्याला काय कराव्या लागतात? रिव्हॅल्युएट कराव्या लागतात. व्हाईल ॲडमिटिंग अ न्यू पार्टनर. नवीन पार्टनर बिझनेसमध्ये येतो आहे त्यावेळेस आपल्याला हे सगळं करावं लागतं. आणि ह्याच्यामध्ये जर मार्केटनुसार आपल्या ॲसेटची किंमत वाढत असेल किंवा कमी होत असेल तर अशा प्रॉफिट किंवा अशा लॉसला नवीन पार्टनर जो आहे तो लायबल नसतो. तो लॉस भरण्यासाठी तो तिथे लायबल नसतो. त्याला आपण लॉस भरायला सांगू शकत नाही. हा लॉस जो आहे किंवा जो प्रॉफिट आहे तो फक्त ओल्ड पार्टनर्सलाच मिळतो, कारण तो आधीचा त्यांचा लॉस असणार आहे किंवा आधीचा त्यांचा तो प्रॉफिट असणार आहे. तो नवीन पार्टनरला आपण देत नाही. ठीक आहे. मग आता हेच जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे, हे रिव्हॅल्युएशन अकाउंट कशा प्रकारे तयार केलं जातं? रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रॉफिट, और ह्याला आपण काय बोलू शकतो? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. आता आपल्याला नावावरूनच ह्या लक्षात आलेलं असेल की रिव्हॅल्युएशन अकाउंट इज अ nominal account. Revaluation account is what? Is a nominal account, and nominal account
व्हॉट इज द रूल ऑफ नॉमिनल अकाउंट? नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. त्यामुळे आपण ज्यावेळेस हे रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करणार त्यावेळेस डेबिट साईडला आपण जेवढे पण आपले लॉस आहेत ते आपण काय करणार? शो करणार. आणि क्रेडिटला आपला जेवढे पण इन्कम म्हणा किंवा गेन म्हणा जे काय असणार आहेत ते आपण काय करणार आहोत? ह्याच्या क्रेडिट साईडला शो करणार आहोत. इफ माय ॲसेट्स आर डिक्रीज, जर माझे ॲसेट डिक्रीज झाले, 15,000चे ॲसेट आता त्याची मार्केट व्हॅल्यू आहे 10,000, म्हणजे मला काय झालेलं आहे? लॉस झालेला आहे. तर इथे माझी ॲसेटचं आपण शो करणार आणि इथे डिक्रीजची जेवढी व्हॅल्यू आहे ती एक्झॅक्ट व्हॅल्यू आपण इथे शो करणार. ठीक आहे. जो डिफरन्स आहे, डिफरन्स मार्केट व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल प्राईस जी काय असेल त्याच्यामधला तो डिफरन्स फक्त आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला मेन्शन करतो. आपण पूर्ण अमाऊंट मेन्शन करत नाही. जर पूर्वी माझं फर्निचर जे आहे ते 15,000चं होतं. कितीचं होतं? 15,000चं होतं. आणि आता त्याची व्हॅल्यू काय झालेली आहे? कमी झालेली आहे. टुडेज मार्केट प्राइस ऑफ फर्निचर इज ₹10,000. So what is the difference between cost price and market price? There is a difference between cost price and market price is 5,000. So the 5,000 is my loss, is decrease in the asset. So this difference is mentioned in the revaluation account. ओके. हा जो डिफरन्स आहे म्हणजे कितीने माझ्या ॲसेटची व्हॅल्यू वाढलेली आहे किंवा कितीने कमी झालेली आहे हे मी ह्या अकाउंटला शो करणार. आणि लक्षात घ्या, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हे नॉमिनल अकाउंट असल्यामुळे इथे सर्व प्रकारचे खर्च म्हणजे इथे ऑल टाईप्स ऑफ एक्सपेन्सेस अँड लॉसेस आपण शो करणार आहोत. आणि क्रेडिट साईडला आपण इन्कम्स अँड गेन्स शो करणार आहोत. बघा, 15,000चं फर्निचर होतं, 10,000 मार्केट प्राईस झाली आहे त्याची आता सध्या. म्हणजेच माझं 15,000चं आत्तापर्यंत बॅलन्स शीटमध्ये फर्निचर मी दाखवत होती ते आता मला 10,000 दाखवावं लागणार आहे. हा जो 5,000 आहे हा माझा लॉस आहे म्हणून मी तो काय केला आहे? डेबिटला शो केलेला आहे. आणि क्रेडिटला मी काय शो करेल? जर माझं 15,000चं फर्निचर होतं, जर ते माझं 20,000ला झालं तर 5,000चा माझा फायदा झाला, मग मी तो इथे मेन्शन करणार आहे. समजते तुम्हाला सर्वांना? हे आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड दिस अकाउंट इज इम्पॉर्टंट फॉर ॲडमिशन ऑफ पार्टनर. आणि ह्या अकाउंटमध्ये जो काही प्रॉफिट होणार आहे किंवा जो काही लॉस होणार आहे तो प्रॉफिट किंवा लॉस आपण जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांच्या आपण करंट अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. जे इथे प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे ते आपण त्यांच्या करंट अकाउंटला म्हणजेच पार्टनर्स करंट अकाउंट और कॅपिटल अकाउंट आपण जे प्रिपेअर करणार आहोत त्याला आपण ट्रान्सफर करणार आहोत. आणि हा जो प्रॉफिट किंवा हा जो लॉस असणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटमधला हा फक्त आणि फक्त ओल्ड पार्टनर्सलाच ट्रान्सफर होणार त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये. रिव्हॅल्युएशनचा जो प्रॉफिट आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटचा जो प्रॉफिट आहे तो ओल्ड पार्टनर्सला ओनली ट्रान्सफर टू द ओल्ड पार्टनर्स अकाउंट, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे, तुम्हाला ही लक्षात आली पाहिजे. महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत, जर तुम्ही ह्या लक्षात घेतल्या तरच तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही.
रिव्हॅल्युएशन अकाउंट कसं प्रिपेअर केलं जातं? रिव्हॅल्युएशन अकाउंटमधला प्रॉफिट किंवा लॉस जो झालेला आहे तो फक्त ओल्ड पार्टनर्सलाच ट्रान्सफर केला जातो. हे एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये जो डिफरन्स असणार आहे मार्केट व्हॅल्यू आणि कॉस्ट व्हॅल्यूचा, तर हा जो डिफरंट असणार आहे तो जो डिफरन्स आहे तोच फक्त इथे मेन्शन केला गेला पाहिजे, तर तुमचं रिव्हॅल्युएशन अकाउंट जे आहे ते बरोबर प्रिपेअर होईल. ठीक आहे. आणि ह्याच्यातला प्रॉफिट किंवा लॉस जो असणार आहे तो आपण पार्टनर्स करंट किंवा आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. आज आपण एवढंच बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअल रिव्हॅल्युएशन अकाउंट कसं प्रिपेअर करायचं आहे हे विथ एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे. नंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये वी विल डिस्कस अबाउट रिव्हॅल्युएशन अकाउंट and how to prepare. I will show you how to prepare revaluation account.